ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते बबनराव घोलप हे आज शिंदे गटात प्रवेश करत आहेत। गेले 25 वर्ष नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते, माजी मंत्री आहेत आणि आज ते शिंदे गटात प्रवेश करतात। आपल्यासोबत स्वतः बबन नाना आहेत। नाना, 25 वर्ष आमदार, माजी मंत्री, बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे निष्ठावान शिवसैनिक, आपण आज शिंदे गटात प्रवेश करताय, नेमकं काय कारण? नाही, कारण असं आहे की गेले 7-8 महिन्यापासून मी जो काय अन्याय सहन करतो त्यावर मला न्याय मिळेल अशी अपेक्षा करून मी आत्तापर्यंत थांबलो होतो, परंतु कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्याही माणसाने माझ्याशी संपर्क साधला नाही किंवा माझी विचारणा साधी केली नाही। यावरून माझं असं वाटलं की माझी गरज आता शिवसेनेची संपलेली आहे आणि त्यामुळं मी एकनाथ शिंदेंनी जो काही गट निर्माण करून बाळासाहेबांच्या विचारानं ते पुढे चाललेत, त्यांच्याबरोबर जावं, लोकांची कामं करावी, हा विचार घेऊन मी आता त्यांच्यामध्ये सहभागी होतो। नाना, आपला नेमका आक्षेप कोणावर आहे? मधल्या काळात ज्यावेळेला आपण आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्यावेळेला आपण मिलिंद नार्वेकर यांच्यावर आक्षेप घेतला होता। नाही, आजही माझा आक्षेप तोच आहे की ही जी काही मंडळी आहे ज्यांना आपण का जवळ करता, जर तुमचा पक्ष फुटतोय, अनेक नेत्यांनी आरोप केले की याच्यामुळे चाललो, बाहेर चाललो, आज मी सुद्धा माझ्यावर जो अन्याय अत्याचार झाला नगर जिल्ह्यामध्ये तो त्याच्यामुळेच झाला ना। कुठल्या माझं काही चूक असेल तर मला सांगा ना, मी ती मान्य करील, त्याची शिक्षा मान्य करील, ते काय असेल नसेल ते मी भोगील ना। परंतु माझी काही चूक नसताना काहीतरी चिरीमिरी घेऊन पदाधिकारी बदलायचे, उमेदवाऱ्या बदलायच्या, हे असं चाललं तर शिवसेना कशी टिकणार आहे? नार्वेकरांबद्दल आपला अनुभव काय? फार वाईट आहे, नीट बोलत नाही, शिवसेना पक्षाबद्दलचं काही त्यांना आस्था नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना असं म्हणजे शिवसेना वाढीला लागावं असा एकही शब्द मी माझ्या आयुष्यात कधी ऐकला नाही। आपली पुढची भूमिका काय असणार आहे? शिंदेंकडनं आपल्याला काय आश्वासन दिलं गेलं आहे? नाही, मला आश्वासन वगैरे काही नाही, आत्ता तरी बऱ्यापैकी काम त्यांचं चालू आहे। जनतेच्या पैशाला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातच भर पडावी। माझा जो काही अनुभव आहे थोडासा तो त्यांच्याशी शेअर करावा आणि जनतेच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं, हा एकमेव हेतू आहे। मध्यंतरच्या काळामध्ये मी समाजाची बैठक त्यांच्याबरोबर घेतली, मला अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला, समाजासाठी पाहिजे ते मी करायला तयार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यामुळे मी समाजाचं आणि जे माझे चाहते वर्ग आहे त्यांच्यासाठी मी चाललेलो आहे। खूप खूप धन्यवाद। बबन घोलप हे आज शिंदे गटात या ठिकाणी प्रवेश करत आहेत। खरं तर अनेक वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर ते आज शिंदे गटात प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आता पुढचं याचं राजकीय सगळं चित्र कसं बदलणार नाशिक जिल्ह्याचं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।